अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा आलेली आहे, तर चैत्र पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण आपापल्या कुलदेवीचा कुळाचार करणार आहोत. कुलदेवीचा कुळाचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचा कुळाचार करतो किंवा चैत्र नवरात्री प्रमाणेच आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो. आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या देवीचा कुळाचार करतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री देखील अतिशय महत्त्वाचे आहे. चैत्र पौर्णिमा ही 2 तारखेला आहे, तर आपल्याला कुळाचार आपल्या देवीचा करायचा आहे, पण कुलदेवीच माहिती नाही आहे. भरपूर अशी देखील लोक आहेत, अजून देखील त्यांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे देखील माहिती नाही आहे. तर कुलदेवी माहिती नसेल तर काय करायचं, कशा पद्धतीने आपण कुळाचा वेध घ्यायचा आहे, वंशवाळाचा आपण कशा पद्धतीने शोध घ्यायचा आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला जर आपली कुलदेवीच माहिती नसेल तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारच्या अडचणी येतात. प्रत्येक कामामध्ये खोडा पडत असतो, कोणतंही काम यशस्वीरित्या पार पडत नाही किंवा आपल्याला पितृदोष देखील लागतो, आपल्याला संतती होत नाही किंवा कोणतंही काम यशस्वीरित्या पार पडत नाही. तर अशा वेळेस आपल्याला आपली कुलदेवी माहिती आहे का, किंवा माहिती जरी असेल तर आपल्याकडून आपल्या आईचा कुळाचार होतोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर कुलदेवीच माहिती नसेल तर असं कोणतं काम आहे जे काम केल्यानंतर साक्षात कुलदेवी आपल्याला संकेत देते की मीच तुझी कुलदेवी आहे. आपल्यासमोर येऊन उभा राहणार नाही, की सांगणार नाही की मीच तुझी कुलदेवी आहे किंवा तुम्हाला साक्षात्कार देणार नाही आहे, पण संकेत आवर्जून देते ज्यावरून तुम्हाला समजतं की तुमची कुलदेवी कोणती आहे. आपल्या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, रेणुका माता आणि सप्तशृंगी माता. आपली कुलदेवी कोणती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. कधी कधी असं होतं की आपण आपली कुलदेवी समजून, आता समजा तुमची रेणुका माता ही कुलदेवी आहे, पण तुम्ही सप्तशृंगी मातेची सेवा करताय, म्हणजे आईची सोडून तुम्ही मावशीची सेवा करताय. यावेळेस देखील आपल्याला भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागत असतं. त्यामुळे आपली कुलदेवी योग्य कोणती आहे हे माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामधील अडचणी कमी करायच्या असतील तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. सगळ्यात अगोदर वंश परंपरेने चालणाऱ्या जे कुलदैवत आहे तीच आपली कुलदेवी असते. आपल्या आडनावावरून देखील आपल्याला आपली कुलदेवी समजत असते, किंवा आपण ज्या गावात अगोदर राहायचो, जे मूळ गाव आहे, कधीकधी आपण काही कारणास्तव स्थलांतर करतो. स्थलांतर केल्यामुळे आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे हे माहिती नसतं, किंवा आपल्या परिवारामध्ये असं कोणी व्यक्ती नसतो ज्याला कुलदेवी माहिती आहे, किंवा ज्यांना माहिती होती ते हयात नसतात आता, आणि आपल्याला आपली कुलदेवीच माहिती नसते. आपल्याकडून आपल्या आईचा कुलाचार होतच नाही आहे. तर अशा वेळेस आपल्या मूळच्या गावी जायचं आहे. जे मूळ तुमचं गाव आहे त्या गावी जायचं आहे. तिथे जे वृद्ध आहेत, जे थोर मोठे व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही जर विचारलं तर तुमच्या ग्रामदैवतावरून देखील तुमची कुलदैवत कळते आणि त्यांना माहिती असतं तुमची कुलदैवत कोणती आहे. कारण वंश परंपरेने आपण जे आपलं गाव आहे, जे मूळ गाव आहे, तिथूनच आपली कुलदेवी आपल्याला कळत असते. हे एक काम करू शकता तुम्ही. किंवा दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार करायचे आहेत. बघा, मंगळवार आणि शुक्रवार हे 2 आपल्या आई भगवतीची सेवा करण्याचे अतिशय महत्त्वाचे 2 दिवस आहेत. तर तुम्ही 11 मंगळवार करू शकता. संकल्प घ्या आणि 11 मंगळवार तुम्हाला एकादशीप्रमाणे व्रत करायचं आहे. ज्या प्रकारे एकादशीमध्ये आपण व्रत करतो, सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस आपण काही खात नाही, उपवास असतो, आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडत असतो. तर काय करायचं आहे, तुम्हाला 2 टाईम तुम्हाला म्हणजेच मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दोन्हीतला एक दिवस निवडायचा आहे. 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार तुम्हाला उपवास करायचा आहे आणि आपल्या मंदिरासमोर बसूनच आपल्या आई भगवतीला सांगायचं आहे की जी कोणी कुलदेवी असेल, म्हणजे मला माहिती नाही आहे, मी बालिश आहे, मला कुलदेवी कोणती आहे ते माहिती नाही आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे आणि मला तुझा कुळाचार करायचा आहे, तुझी सेवा करायची आहे, पण मला कुलदेवी माहिती नाही आहे. तुझ्या नावाने मी 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार आजपासून सुरुवात करत आहे, तर मला तू स्वतः येऊन दर्शन दे किंवा साक्षात्कार दे, मला संकेत दे, ज्यावरून मला समजेल की तूच माझी कुलदेवी आहे, तूच माझं आराध्य दैवत आहेस. अशा पद्धतीने आपल्या आई भगवतीला आपण प्रार्थना करायची आहे.
आणि तुम्ही बघा 11 मंगळवार तुम्हाला रोज एक सप्तशृंगी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. कोणता पाठ? दुर्गा सप्तशतीचा पाठ. असं देखील भरपूर वेळा होतं दुर्गा सप्तशतीचा पाठ थोडा वाचायला आपल्याला बोलायला थोडासा अवघड जातो. 13 अध्याय आहेत फक्त, पण खूप अवघड जातात आपल्याला. तर अशा वेळेस काय करायचं, यूट्यूबला दुर्गा सप्तशती पाठ लावून द्या. आपल्या आई भगवतीसमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि प्रत्येक ओळीवरून जसं ते बोलतील त्या पद्धतीने बोट फक्त फिरवत राहायचं आहे आणि त्यांच्या मागे बोलण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. पूर्णपणे तुम्ही एकरूप होऊन ते श्रवण देखील करायचं आहे आणि बोलायचं देखील आहे. आणि त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला कळेल, फक्त बोट फिरवायचं म्हणून फिरवायचं नाही आहे. तुम्हाला वाचण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरी देखील चालणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हे उपवास करत असता त्यावेळेस एखाद्या दिवशी तुमच्या स्वप्नामध्ये साक्षात आई भगवती येते, म्हणजे येतेच. समजा आता उदाहरण द्यायचं म्हटलंच तर कधी काय होतं, आपल्या स्वप्नामध्ये बघा आपण असा गड उतरतोय असं स्वप्नात येतं, बरोबर. आपण गड उतरतोय असं आपल्या स्वप्नात येत असतं आणि एक चेहरा फक्त आपल्यासमोर दिसत असतो. म्हणजेच आपल्याला 4 भुजा असलेली 4 हात असलेली मूर्ती आपल्यासमोर फक्त दिसत असते, चेहरा काही दिसत नसतो व्यवस्थित. अशा पद्धतीची जर तुम्हाला स्वप्न सारखं वारंवार पडत असेल तर समजून जा की तुळजापूरची तुळजाभवानी ही तुमची कुलदैवी आहे. दुसरा संकेत म्हणजे जर समजा तुम्हाला स्वप्नामध्ये भरपूर खांब दिसत आहेत, खांबावर खांब आणि जे मोजता देखील येत नाही आहेत आणि तुम्हाला फक्त असे लांब खांब दिसत आहेत आणि ते तुम्हाला मोजता येत नाही. तुम्ही मोजण्याचा खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला ते काही मोजता येत नाही आहेत. अशा वेळेस समजून जा तुम्हाला कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी तुमची कुलदेवी आहे. त्याच पद्धतीने तिसरा संकेत म्हणजे बघा, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उंच आकाशात उडत आहात, असं जर वारंवार स्वप्न पडत असेल तुम्हाला तर समजून जा तर तुमची जी गडावरच बसलेली आहे माहूरगडची रेणुका माता आहे, एवढं समजून घ्यायचं आहे तुम्हाला. रेणुका माता ही उंच पर्वतावरती आहे, गडावरती आहे, म्हणून आपल्याला अशा पद्धतीचं स्वप्न किंवा अशा पद्धतीचा संकेत भेटत असतो. त्याच पद्धतीने चौथा संकेत म्हणजे तुम्हाला बघा असं जर स्वप्न पडलं की पुरुषाच्या आकाराची 18 भुजा असलेली व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येते, वारंवार येते आणि पण चेहरा आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही आहे, पण पुरुषाच्या आकाराची 18 भुजा असलेली व्यक्ती आपल्याला दिसते डोळ्यांसमोर वारंवार, तर समजून जा की तुमची कुलदेवी ही सप्तशृंगी माता आहे. बघा अशा वेळेस आपल्या आई समजल्यानंतर हे संकेत समजून घ्यायला शिका. त्याच पद्धतीने अचानक हे उपवास सुरू असताना अजून एक वेगळ्या पद्धतीने स्वप्नात तर आई भगवती येऊन आपल्याला संकेत देतेच, पण कुणाच्या इतर व्यक्तीच्या तोंडातून जर तुम्हाला सांगायचं असेल की मीच तुझी कुलदेवी आहे, तर अचानक तुमचे मंगळवार किंवा शुक्रवार चालू असताना तर अचानक एखादी व्यक्ती, अनोळखी व्यक्ती तुमच्या दारासमोर येऊन उभी राहील आणि तुम्हाला सांगेल की तुझी कुलदेवी ही आहे, म्हणजे स्पष्ट तुम्हाला ते सांगून देईल. आपल्या वंशपरंपरेमध्ये जर वृद्ध असतील, थोर मोठे व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून तर समजेलच, पण तेही देखील नसतील तर अशा गुप्त संकेताद्वारे म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीद्वारे देखील आपल्याला संकेत मिळू शकतात. पण आवर्जून आपल्या आई भगवतीची सेवा मनापासून करायला हवी. काहीच नाही आपल्या शक्य तर ओम कुलदेवताय नमः म्हणून तुम्ही 108 वेळा जप रोज करायचा आहे. त्याच पद्धतीने 99 मंत्राचा जरी जप केला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जरी जप केला तुम्ही तरी देखील चालणार आहे. एकदा आपली कुलदेवी माहिती झाली, आता चैत्र पौर्णिमेला जर तुम्हाला कुलदेवी माहिती नाही आहे तर तुम्ही ओम 99 मंत्राने तुम्ही आपल्या आई भगवतीची सेवा करू शकता, तिची ओटी भरू शकता घरातल्या घरात. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आणि नंतर लगेच संकल्प घ्यायचा आणि मंगळवार किंवा शुक्रवार 11 करायला सुरुवात करायची आणि जसं तुम्हाला समजलं तशी ती ओटी घेऊन आपल्या मूळ स्थानी जाऊन वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या मूळ पीठावरतीच आपल्याला जावं लागतं, आपल्या आईच्या दारी जावं लागतं. आईचा मान सन्मान, तिचा कुळाचार, तिला जो काही कुळाचार आहे तो आपल्याला करावाच लागतो. आणि आपले उपवास संपले, 11 मंगळवार वगैरे संपले आपले की एक सवासनं बोलवायचं आपल्या घरी, जोडपं बोलवा की एक सवासनं बोलवा. तुम्ही आवर्जून त्या सवासनीची आपल्या आई भगवतीची ओटी भरतोय समजून तिची ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे. आणि एकदा का तुम्हाला कुलदेवी समजली की नंतर तुम्ही उपवास कंटिन्यू ठेवू शकता, फक्त एकादशीप्रमाणे न करता
तुम्ही सकाळी उपवास करा, संध्याकाळी सोडा. अशा पद्धतीने आठवड्यातला एक दिवस आपल्या कुलदेवीच्या नावाचा उपवास तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला नक्कीच समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. कुलदेवी माहिती नसेल तर नक्कीच हे एक काम करा फक्त, म्हणजेच 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार करा आणि मनापासून करा, पूर्ण विश्वासपूर्ण करा. तुम्हाला स्वतः साक्षात आई भगवती दर्शन देऊन सांगेल की मीच तुझी कुलदेवी आहे. लक्षात येईल तुमच्या. तुम्ही नक्कीच करा आणि भरपूर लोकांना याचे फायदे देखील झालेले आहेत. भरपूर लोकांना त्यांची कुलदेवी देखील माहिती पडलेली आहे. नक्कीच अशा पद्धतीने कुलदेवी माहिती नसेल तर हे काम करायला विसरू नका. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.